आता फक्त आझाद मैदानावर 5,000 लोकांनाच आंदोलन करण्याची परवानगी मिळालेली आहे. हायकोर्ट असं म्हणतंय की दुपारी 12 पर्यंत रस्ते मोकळे करा. याचा अर्थ असा बिलकुल नाही आहे की आज दुपारी 12 पासून तुम्ही मुंबईच्या रस्त्यावर थांबूच शकत नाही. अर्थात तुम्ही तुमच्या कोणत्याही कामासाठी मुंबईमध्ये थांबूच शकतात. परंतु भाजपचा हा आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणतोय की जे आझाद मैदानावर असतील त्यांनाच आम्ही आंदोलक समजणार, बाकीच्यांवर कारवाई करणार. का? ते महाराष्ट्राचे नागरिक नाही आहे, ते मराठी नाही आहे, मुंबई त्यांची नाही आहे. तुम्ही कोणत्या कलमाअंतर्गत कारवाई करणार आहात? भारतीय संविधानाचा अभ्यास करा साहेब. आर्टिकल 19 असं म्हणतंय की प्रत्येक नागरिकाला भारतामध्ये कुठेही मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याच्यामुळे हे लोक आझाद मैदानाच्या बाहेर आंदोलक नाही आहे असं म्हणून फिरूच शकतात. पाटील म्हणतात तसं मराठ्यांना थोडं डोकं चालवा. त्यामुळे पत्रकार जेव्हा तुम्हाला विचारतील तुम्ही मरीन ड्राईव्हवर काय करताय, तुम्ही समुद्रावर काय करताय, त्यांना म्हणायचं आलोय आम्ही असं. तुम्ही बाकीच्या नागरिकांना विचारताय का की मरीन ड्राईव्हवर काय करताय? तुम्हाला काय घेणं आम्ही काय करतोय ते? आम्ही कुणाला त्रास देतोय का? अशा अनेक गोष्टी तुम्ही करूच शकता.